गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वांचे डबल अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद पुणे या ठिकाणचा आरोग्य सेवक 40% या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. IBPS मार्फत परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती. तर आपण व्हिडिओ पाहण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. एकूण जागा पाहणार आहोत आपण. जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी एकूण 124 पदे भरण्यात आलेली आहेत. तर यामध्ये डिस्ट्रीब्युशन पाहूया आपण. अनुसूचित जातीकरिता अनुसूचित जमाती 16-10 याच्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 10 जागा आहेत आणि अनुसूचित जमातीच्या 5 जागा. त्यानंतर खुला प्रवर्गाच्या पाहूया 38 जागा आहेत. एकूण 38 पैकी समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 23 जागा भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. यामध्ये विजयच्या 5 आहेत, त्यापैकी 3 आपण कट ऑफ सांगणार आहोत. कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं कट ऑफ किती लागलेलं आहे किंवा सिलेक्शन झालेलं आहे का. पहिल्या 23 विद्यार्थ्यांना सोडून नंतर ओबीसी असेल, विजय असेल, NTC, NTD, NTB सर्व प्रवर्गामधील आपण रिझल्ट पाहणार आहोत. ठीक आहे. रिझल्ट पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये जे नवीन कोर्सेस सुरू झालेले आहेत, ANM आणि JNM बॅच 2024 करिता या बॅचचे वैशिष्ट्य आहेत. जुन्या प्रश्नपत्रीचे विश्लेषण आपल्याला पाहता येणार आहे. पाहणार आहोत आपण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स फ्री मध्ये उपलब्ध असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे. तसे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. तसेच आपल्या अकॅडमीमध्ये अंतर्गत प्लस सरळ सेवा भरतीकरिता अंगणवाडी सुपरवायझर या पदाची बॅच सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये ICDS विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. बॅचेस सेम वैशिष्ट्य आहेत. जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे. सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना उपलब्ध असणार आहेत. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती आपण कॉल करायचा आहे. आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. ठीक आहे. आपण आता रिझल्ट पाहूया. ऑफर मध्ये ऍडमिशन आपल्याला करता येणार. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. फक्त 3000 रुपये पे करायचे आहे ANM JNM बॅचला आणि अंगणवाडी सुपरवायझर या ही बॅच जॉईन करण्याकरिता 2500 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करून ठेवायचे आहे. ठीक आहे. आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद पुणे या ठिकाणचा हेल्थ वर्कर या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे 40%. ठीक आहे. 40%चा निकाल आताच डिक्लेअर झालेला आहे. कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे IBPS मार्फत. यामध्ये पाहूया आपण कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे. 38 पैकी 23 उमेदवार, 23 समांतर आरक्षणा व्यतिरिक्त ओपन मध्ये जागा होत्या. यामध्ये फर्स्ट रँक आलेला आहे. ओबीसी मधील उमेदवार आहेत गौरव रमेश पाटील या सरांचं नाव आहे. यांना 200 पैकी 172 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे. अभिनंदन. फर्स्ट रँक आहे यांचा. सेकंड आहे ओबीसी मधील उमेदवार आहेत वैभव पोपट धुमाळ या सरांना 172 सेम मार्क आहेत. 172 मार्क मिळाले. 200 पैकी थर्ड उमेदवार आहेत EWS मधील मनोज नाले या सरांना 170 मार्क मिळालेले आहेत. परत एकदा मी सुरुवातीला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा कमी मार्क म्हणजे 200 पैकी 90 पेक्षा कमी मार्क आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव असणार नाहीये. ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत. ज्यांना 90 किंवा 90+ पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचं गुणोत्तर यादीमध्ये नाव आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आपण. 4th नंबरला NTD मधील उमेदवार आहेत महादेव बाबूराव तिडके या सरांना 168 मार्क आहे. त्यांचं ओपन मधनं सिलेक्शन झालेलं आहे. अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर 5 नंबर आहेत ओबीसी मधील तेजस मनोज पाटील यांना सेम 168 मार्क पडलेले आहेत. त्यानंतर NTC मधील NTB मधील उमेदवार आहेत युगांत बिनार मुकुंद गोसावी सेम मार्क आहेत. 166 मार्क आलेले आहेत. नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण. NTC मधील उमेदवार आहेत 9 नंबरला संदीप चोरमुले यांना 164 मार्क आलेले आहेत. त्यांचं पण अकॅडमी मार्फत हार्दिक अभिनंदन. आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण ओबीसी मधील कॅन्डिडेट 10 नंबरला 11ला EWS आहेत मजेवार मुलानी किंवा आकाश कदम या दोघांचे नाव आहेत. 164 सेम मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर 23 पर्यंत आपल्याला सोडायचं आहे. ओपन मध्ये ज्या खुल्या प्रवर्गाकरिता जागा राखीव आहेत. 23वा उमेदवार आहे ओबीसी मधील यांचं शुभ नाव आहे निनाद
कापडनीस यांना किती आहेत 160 मार्क पडलेले आहेत। ठीक आहे, ह्या झाल्या खुल्या प्रवर्गातील एकूण 23 जागा समांतर आरक्षणाशिवाय। एकूण 38 जागा होत्या, त्यापैकी 23 जागा सर्वांकरिता खुल्या होत्या। ठीक आहे, त्यानंतर पाहूया आपण कोणत्या प्रवर्गामधील उमेदवार प्रथम क्रमांकावरती आलेले आहेत। यामध्ये एनटीडी करिता जागा पाहूया आपण किती आहे। एनटीडी 3 जागा आहेत आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 3च जागा अवेलेबल आहेत त्यांना। विजेच्या आहेत 5, विजेच्या 3, एनटीबी एनटीसी 3, एनटीडी 3। ठीक आहे, ओबीसीच्या आहेत 16। ठीक आहे, तर आपण रँक पाहूया। फर्स्ट उमेदवार कोण आलेले आहेत, त्यामध्ये एनटीडी उमेदवार आहेत 25 क्रमांकाचा यांचा गुणानुक्रमांक आहे। एकूण एनटीडी मध्ये प्रथम आलेले आहेत समाधान आनंदा वाहक यांना 160 मार्क मिळालेले आहेत। त्यानंतर एनटीसी मधनं प्रथम क्रमांकावरती आहेत आदेश दत्तात्रय कोळेकर यांना 160 मार्क आहेत। त्यानंतर ईडब्ल्यूएस मधील आहेत कॅन्डिडेट फर्स्ट आणि सेकंड प्रदीप गोडसे आणि सचिन किनारे यांना सेम मार्क आहेत, 158 मार्क आलेले आहेत। आपण प्रत्येक कॅटेगरी मधील फर्स्ट आणि सेकंड रँक वर जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं आपण नाव पाहत आहोत। ठीक आहे, नंतर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपले डबल अकॅडमी म्हणून तुम्ही सर्च केलं किंवा टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्हाला पीडीएफ उपलब्ध असणार आहे। त्यानंतर एकूण जागा आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त ओबीसीच्या 16। तर यामध्ये फर्स्ट रँक आहे ओबीसी मध्ये चैतन्य मुरलीधर चिंचरकर आणि सेकंड रँक आहे स्वप्नील अशोक गुंजाळ। सेम मार्क आहे दोन्ही सरांना 158 मार्क पडलेले आहेत। 200 पैकी थर्ड आहेत ओबीसी मधील विश्वजित विजय गौरव 158 सेम मार्क आहेत। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील कॅन्डिडेट पाहूया आपण। एनटीसी मधील उमेदवार आहेत फर्स्ट आणि सेकंड मध्ये मयूर विठ्ठल वाघमोडे आणि सुनील भीमराव एडके यांना सेम 158 मार्क मिळालेल्या दोघांचं पण सिलेक्शन झालेलं आहे। नेक्स्ट कॅटेगरी पाहूया शेड्यूल कास्ट एससी मधील फर्स्ट उमेदवार आहेत सूरज बाळासाहेब डावरे यांना 158 मार्क मिळालेले आहेत। त्यानंतर एनटीसी मधील थर्ड उमेदवार आहेत, आपण पहिले 2 बघितलेले आहेत। थर्ड आहेत रोहित पांडुरंग मासाळ यांना 158 मार्क मिळालेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण सेकंड उमेदवार एससी मधील फर्स्ट पाहिलेला आपण सेकंड आहे त्या कॅटेगरी मधनं सेकंड रँक आहे अजिंक्य राजू मस्के यांना सेम 158 मार्क वरती बरेच विद्यार्थी आहेत। 200 पैकी चांगले मार्क मिळाले आहेत त्यांना। त्यानंतर पाहूया आपण एनटीडीच्या 3 राखीव आहेत जागा समांतर आरक्षणा व्यतिरिक्त। 44 गुणानुक्रमांक आहे यांचा एनटीडी मध्ये। सूरज तुकाराम दराडे 156 मार्क मिळालेले आहे, सरांचं अभिनंदन। ठीक आहे, आपल्या अकॅडमीचे आहेत। त्यानंतर कॅटेगरी पाहूया आपण नेक्स्ट एनटीसी प्रवर्गामधील उमेदवार पाहूया। फर्स्ट रँक वरती आहेत हरिदास अभिमान सुळे या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे, 154 मार्क मिळालेले आहेत। त्यानंतर विजय मधील 3 जागा राखीव आहेत समांतर आरक्षणाशिवाय नितीन विष्णू कुसळकर या सरांना 154 मार्क मिळालेले आहेत। नेक्स्ट उमेदवार पाहूया एनटीसी मधील सेकंड कॅन्डिडेट आहे दत्तात्रय रामचंद्र फुकाले यांना 154 मार्क मिळालेले आहेत, त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, किती टोटल कॅन्डिडेट क्वालिफाय की झालेले आहेत आपण बघू शकता। जिल्हा परिषद पुणे 40% रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। आरोग्य सेवक 40%। ठीक आहे, 124 जागा होत्या, भरपूर प्रमाणामध्ये बाकी जिल्ह्याच्या तुलनेमध्ये येथे जागा आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50%च्या जागा आहेत। ठीक आहे, बरेच फॉर्म आले होते। तर एकूण उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत ज्यांना 90 प्लस पेक्षा जास्त मार्क आहेत 3836। एससी कॅटेगरी मधील उमेदवार आहेत अभिषेक महेंद्र कांबळे यांना 90 मार्क आहेत। परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचं लिस्ट मध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे आपण आता पाहिलेलं आहे, कट ऑफ पण पाहिलेला आहे। प्रत्येक कॅटेगरी मधील फर्स्ट आणि सेकंड रँक मध्ये पहिले 23 विद्यार्थी कोणते आहेत, विदाउट कॅटेगरी मधील पण समांतर आरक्षणाशिवाय जे जागा भरल्या जाणार आहेत 23 त्या पण विद्यार्थ्यांचे मार्क पाहिलेले आहेत। त्यांचे सर्व विद्यार्थ्यांच्या ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा जे वेटिंग लिस्ट आहेत 1 किंवा 2 मार्कांनी त्यांचं पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यांना पण चान्सेस मिळण्याची जास्त शक्यता आहे तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येण्याची। कारण तर पहिल्या
जे 23 टॉपचे उमेदवार आहेत त्यापैकी सर्वजण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातील म्हणून शक्यता नाहीये. त्यांचं दुसऱ्या पण पदावरती सिलेक्शन झालेलं कदाचित असू शकते. ठीक आहे, तुम्ही वेट करायचं आहे. त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये दुसरे जे विविध कोर्सेस सुरू झालेले आहेत या कोर्सेसविषयी आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2024 असेल, अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल, स्वच्छता निरीक्षक बॅच, एएनएम जेएनएम बॅच असेल किंवा प्रयोगशाळा बॅच, डीएसएफएल बॅच असेल, मुंबई मनपा बॅच, यामध्ये लिपिक पदाकरिता 1846 पदाकरिता मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. किंवा अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या सर्व कोर्सेसवरती आपल्याला 50% ऑफर आहे. फक्त 2 ते 3 दिवसासाठी ही ऑफर सर्वांकरिता खुली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा जी 2024 ऑक्टोबर मध्ये होणार आहे, ही पण या बॅच मध्ये आपल्याला सांगता येईल. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची एकत्रित तयारी आपल्या एकाच बॅच जॉईन करता येणार आहे. आपल्याला यामध्ये उपलब्ध असणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे. जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण करून घेतले जाणार आहेत. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहेत. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आपल्या अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती संपर्क करायचा आहे. त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. पुन्हा एकदा, तसेच स्वच्छता निरीक्षक बॅच 2024 करिता पण ऍडमिशन सुरू आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ अपडेट पाहता येणार आहेत. नोटिफिकेशन आपल्या मोबाईल वरती येत जाईल. ठीक आहे, पुन्हा एकदा डबल अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचा आरोग्य सेवक 40% जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसेच व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.